डोळे बघा नीट. चितळे बंधू 75 वर्षांच्या आपुलकीचं एक नवं नातं. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. वारंवार भूमिका बदलत असल्याच्या आरोपांची राज ठाकरेंकडून चिरफाड. आधी भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपनं पक्षप्रवेश दिलेल्या देशभरातल्या नेत्यांचा वाचला पाढा. विधानसभेतल्या निकालानं अनेकांना शॉक. सेलिब्रेशनऐवजी सन्नाटा. मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची उदाहरणांचं निकालावर शंका. मनसेला मतं मिळाली पण ती पोहोचली नसल्याचं व्यक्त केलं मत. खंडणी मागणाऱ्यांना मकोका लावणार. रिव्हॉल्व्हर लावून फिरणाऱ्यांवर कारवाई. बीडमध्ये अजित पवारांचा दम. चुकीच्या प्रवृत्तीचे लोक आजूबाजूला राहणार नाहीत याची काळजी घेण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला. मनसेत भाकरी फिरवण्याचे राज ठाकरेंचे संकेत. पुढच्या काही दिवसांमध्ये पक्षाला वरपासून खालपर्यंत शिस्त लावण्याचा इशारा. पक्षातल्या पदांची नावंही बदलली जाणार. जिल्ह्यातल्या चुकीच्या कामांची चौकशी होणार. बीडमधल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा. कामं तपासूनच कंत्राटदारांना बिलं अदा करण्याच्या सूचना. अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीडची बहुचर्चित जिल्हा नियोजन समितीची बैठकीत बाचाबाची झाल्याचा खासदार सोनावणेंचा आरोप. तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर चांगली चर्चा झाल्याचा इतर लोकप्रतिनिधींचा दावा. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबई जिल्हा नियोजन समितीची बैठक. मात्र वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंची बैठकीकडे पाठ. तर पुण्यात जिल्हा नियोजन समितीत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारेंना स्थान नाही. लग्नातल्या भेटीमुळे युती होते हा भाबडा विचार. उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चंद्रकांत दादांच्या भावना या अनेकांच्या भावना. युतीच्या चर्चेवर राऊतांचं मत. मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित. यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोर लढणार. जरांगेंची घोषणा. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडकण्याचा इशारा. एबीपी माझाच्या महापालिकेचे महामुद्दे कार्यक्रमाचा इम्पॅक्ट. 7 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूरच्या पाणी प्रश्नाची डीपीडीसीच्या बैठकीत चर्चा. तर धुळेकरांच्या पाणी प्रश्नाची खासदारांकडून दखल. पुण्यातील पाण्याच्या समस्येवरून ठाकरे गट आक्रमक. पालिकेच्या विभागीय कार्यालयावर शिवसैनिकांचा हंडा मोर्चा. तर अधिकारी पळून गेल्याचा शिवसैनिकांचा आरोप. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पुन्हा आग. सेक्टर 22 मध्ये लागलेल्या आगीत 15 तंबू जळून खाक. पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना पुष्पांजली. तिन्ही सेनादल प्रमुखांसह राजनाथ सिंग यांचीही उपस्थिती. तर काँग्रेस अध्यक्ष खरगे, विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडूनही गांधींना अभिवादन. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.